आणि असे आपण इथे आलो होतो ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर. मागे शनिवारी आपलं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण सगळी ऑपरेशन्स बघितली. जस्ट आपण फास्ट रिव्ह्यू घेऊया ऑपरेशन्सचा. प्रत्येक डेटा स्ट्रक्चर मॅनिप्युलेट करण्यासाठी त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म केली जातात आणि ती म्हणजे क्रिएशन, इन्सर्शन, ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग आणि डिलिशन. अर्थात ही बेसिक ऑपरेशन्स आहेत जी आपण आता बघतोय. ह्याच्या व्यतिरिक्तही काही ऑपरेशन्स आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. क्रिएशन म्हणजे ते डेटा स्ट्रक्चर क्रिएट करण्याचं ऑपरेशन आहे. इन्सर्शन म्हणजे जे डेटा स्ट्रक्चर आपण क्रिएट केलेलं आहे त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये नवीन डेटा इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्शन ऑपरेशन वापरलं जातं. ट्रॅव्हर्सिंग प्रत्येक डेटा स्ट्रक्चरचं प्रत्येक इलेमेंट ॲटलिस्ट वन्स ॲक्सेस करणं म्हणजे ट्रॅव्हर्सिंग आहे. सर्चिंग सर्चिंग म्हणजे एखादा पर्टिक्युलर आयटम किंवा पर्टिक्युलर इलेमेंट आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी सर्चिंग हे ऑपरेशन आहे. आणि डिलिशन डिलिशन म्हणजे आपल्या डेटा स्ट्रक्चरमधलं एखादा इलेमेंट जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर आपण डिलिशन हे ऑपरेशन वापरतो. ओके, पुढचं ऑपरेशन बघूया आता आपण. ही बेसिक झाली. तुम्ही एकदा रिमाइंड करा कोणकोणती ऑपरेशन्स आहेत. क्रिएशन, इन्सर्शन, ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग आणि डिलिशन. आणि आता थोडी त्याच्या पुढची ऑपरेशन्स ती म्हणजे मर्जिंग, कॉपिंग, स्प्लिटिंग आणि सॉर्टिंग. आता हे मर्जिंग म्हणजे नेमकं काय आहे? तर दोन डेटा स्ट्रक्चर जेव्हा आपल्याला एकत्र जोडायची असतील तर त्याला आपण मर्जिंग ऑपरेशन असं म्हणतो. म्हणजे कसं जोडायचं? तर दोन ॲरेज असतील तर एक तिसरा मोठा ॲरे आपल्याला क्रिएट करावा लागतो की ज्याच्यामध्ये हे दोन्ही ॲरेज एकत्र बसू शकतील. मग पहिला ॲरे तिथे आपल्याला कॉपी करायचा आहे आणि त्याला त्याच्या पुढे लागून दुसरा ॲरे आपल्याला जोडायचा आहे. आणि हा जो तिसरा ॲरे आहे तो आपला मर्ज्ड ॲरे किंवा रिझल्ट ऑफ मर्जिंग ऑफ टू ॲरेज असं त्या तिसऱ्या ॲरेला आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके, तर त्याच्या पुढचं ऑपरेशन आहे ते म्हणजे कॉपिंग. कॉपी करतो आपण म्हणजे काय करतो? तर एखादी फाईल आपण कॉपी करतो आणि पेस्ट करतो. म्हणजे त्याच्यामधले जे सगळे एलिमेंट्स असतात, जे कंटेंट असतात, ते जसे कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी आपण ते पुन्हा ठेवत असतो. रिडंडन्सी त्याच्यामुळे येत असते त्याच्यामध्ये. पण कॉपिंग हे ऑपरेशन कशासाठी वापरलं जातं? तर ऑलरेडी आपल्याकडे असलेलं डेटा स्ट्रक्चर जर आपल्याला दुसरीकडे परत कॉपी करून हवं असेल, पुन्हा एक त्याचं वेगळ्या म्हणजे तेच कंटेंट आपल्याला दुसरीकडे वेगळ्या हेतूने वापरायचे असतील, तर आपण काय करू शकतो? तर डेटा स्ट्रक्चर कॉपी करून ठेवू शकतो. स्प्लिटिंग हे एक ऑपरेशन आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो? तर डिव्हायडिंग लिस्ट इंटू 2 ऑर मोर लिस्ट. म्हणजे आता ॲरे आहे, त्याचं जर स्प्लिटिंग करायचं असेल, समजा 10 एलिमेंट्सचा ॲरे आहे आणि त्याचं 7 आणि 3 अशामध्ये तुम्हाला डिव्हाईड करायचं असेल किंवा 5 आणि 5 कितीही 2 ह्याच्यामध्ये मल्टिपल डिव्हिजन्स त्याचे आपण करू शकतो. आता आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून 2च डिव्हिजन करायचं असं गृहीत धरतोय. तर अशा प्रकारचं जे काही डिव्हिजन आहे त्या डेटा स्ट्रक्चरचं त्याला काय म्हणायचं? तर स्प्लिटिंग असं त्या ऑपरेशनला नाव आहे, की ॲरे 2 भागात डिव्हाईड करायचा. आता तुम्ही जेव्हा ॲरेवरती परफॉर्म करणार आहात, तेव्हा तुम्हाला कसं लॉजिक ठेवावं लागेल? तर एक ॲरे दिलेला असेल, जो तुम्हीच घेणार आहात अर्थातच तुमच्या प्रोग्राममध्ये. तो समजा 10 एलिमेंट्सचा तुम्ही घेतलेला असेल, त्याचा साईज 10 असेल. तर तुम्हाला 2 वेगवेगळे ॲरे डिक्लेअर करून ठेवावे लागतील. कदाचित ते 5-5 साईजचे असतील आणि मग सांगावं लागेल, की 2 ॲरेमध्ये ते डिव्हाईड करा म्हणजे स्प्लिट करा किंवा युजरला तुम्हाला विचारावं लागेल आणि त्याप्रमाणे 2 वेगवेगळे ॲरे तयार करून समजा युजरने सांगितलं, की 3rd पोझिशनला तो स्प्लिट करा. तर पहिले 3 एलिमेंट्स एका ॲरेमध्ये. मग इन दॅट केस तुम्हाला ॲरे पहिला जो आहे तो 3 साइज त्याचा लागेल. पण जास्त करून ठेवला तरी हरकत नाही. कारण किती आपल्याला युजर कुठे स्प्लिट करायला सांगेल हे माहीत नाही. सो तिन्ही ॲरे म्हणजे दुसरा आणि तिसरा ॲरे जिथे तुम्ही स्प्लिट करून ते 2 तुकडे टाकणार आहात, ते सुद्धा तुम्ही त्याच साइजचे घेतलेत 10, 10, 10 असे साइजचे घेतलेत, तरी काही इश्यू येणार नाही. सो आता युजरने जर तुम्हाला सांगितलंय, की 10 साइजचा ॲरे ऑलरेडी त्याच्याकडनं तुम्ही एंटर करून घेतलात आणि मग तुम्ही त्याला विचारलत, की आता मी हा ॲरे आहे तो कोणत्या पोझिशनला स्प्लिट करू आणि त्याला सांगितलं, की 3rd पोझिशनला स्प्लिट कर. तर तुम्हाला त्याच्यातले पहिले 3 एलिमेंट्स उचलून म्हणजे स्प्लिट करायचा आहे तो. सो पहिले 3 एलिमेंट्स उचलून पहिल्या ॲरेमध्ये टाकायचे पुढचे जे 7 एलिमेंट्स आहेत ते उचलून दुसऱ्या ॲरेमध्ये टाकायचे आणि माझे स्प्लिटेड ॲरेज असं म्हणून दुसरा आणि तिसरा ॲरे जो आहे तो आउटपुट म्हणून दाखवायचा आहे, की धिस इज स्प्लिटिंग ऑफ ॲरे. आता हे जे मी सांगितलं हे तुमच्या प्रोग्रामच्या मागचं लॉजिक सांगितलं. प्रत्यक्षात तुम्ही स्प्लिटिंग म्हणजे काय हे लक्षात ठेवताना काय करायचं? एक ॲरे डोळ्यासमोर आणायचा आणि तो काय करायचा आहे आपण मोडणार आहोत मध्ये, स्प्लिट करणार आहोत. एक ॲरेचा एक तुकडा एका बाजूला, दुसरा तुकडा दुसऱ्या बाजूला
अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघणार आहोत. ओके. असं त्या स्प्लिटिंगचा कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि लॉजिक जे मी सांगितलंय ते ॲरेचा प्रोग्राम करण्यासाठी जेव्हा स्प्लिटिंग ऑपरेशन तुम्हाला ॲरेवरती परफॉर्म करायचं असेल तेव्हासाठी ते लक्षात ठेवा. आणि पुढचं ऑपरेशन आहे सॉर्टिंग. जे तुम्हाला आत्तापर्यंत झालेलं आहे ॲरेच्या प्रोग्राम्समध्ये. कारण जनरली ॲरे क्रिएट करायला सांगितला जातो, डिस्प्ले करायला सांगितला जातो आणि सॉर्ट करायला सांगितला जातो. ॲरेचे प्रोग्राम आपण बेसिक जेव्हा शिकतो तेव्हा. सॉर्टिंग म्हणजे माहिती आहे आपल्याला, की त्याच्यामध्ये जी काही एलिमेंट्स आहेत ती असेंडिंगमध्ये किंवा डिसेंडिंगमध्ये आपल्याला सॉर्ट करायची असतात आणि मग सॉर्ट केलेला जो काही ॲरे आहे तो आपल्याला आउटपुट म्हणून द्यायचा असतो. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला डिटेलमध्ये बघावी लागणार आहे, की त्याचे अल्गोरिदम्स आपण सगळे स्टडी डेटा स्ट्रक्चरमध्ये नाही करणार. ते तुम्हाला मॅथ्समध्ये किंवा मॅथ्सचा कोणता पेपर असो त्याच्यामध्ये होऊन जातील. बबल सॉर्ट किंवा सिलेक्शन सॉर्ट असे सॉर्टिंगची वेगवेगळी अल्गोरिदम्स आहेत. कोणत्या पद्धतीने, कोणत्या मेथडने तुम्ही सॉर्टिंग करायचंय त्याची ती वेगवेगळी अल्गोरिदम्स आहेत. तर त्यातलं कोणतंही आत्ता सध्या आपण सॉर्टिंग जे बघतोय, कोणतंही सॉर्टिंगचं अल्गोरिदम वापरून तुम्ही सॉर्टिंग परफॉर्म केलंत तरी चालू शकतं. पण जर तुम्हाला पर्टिक्युलरली सांगितलेलं असेल, की अमुक एक अल्गोरिदम समजा बबल सॉर्ट वापरून सॉर्टिंग करा, तर मात्र तुम्हाला ते पर्टिक्युलर अल्गोरिदम वापरून वापरून काय केलं पाहिजे? सॉर्टिंग केलं पाहिजे. पण सॉर्टिंगची कन्सेप्ट अगदी सोपी आहे. काय आहे? तर ॲरेचे किंवा डेटा स्ट्रक्चर जे काही तुमचं आहे, त्याचे जे काही एलिमेंट्स आहेत, ते असेंडिंगमध्ये किंवा डिसेंडिंगमध्ये तुम्हाला मांडायचे आहेत, सॉर्ट करायचे आहेत. सो हे झालं सॉर्टिंगचं ऑपरेशन. आता पुढच्या पॉइंटकडे आपण वळूया. पण त्याच्या आधी तुम्ही काय करा, नेहमी आपण टाकतो तसं चॅटिंगमध्ये कोणकोणती ऑपरेशन्स आपण बघितली ते टाइप करून टाका. बेसिक ऑपरेशन्स कोणती? ती टाका आणि मग दुसरा मेसेज म्हणून टाकलात तरी चालेल, की ज्याच्यामध्ये आत्ता आपण बघितलेली ती सगळी ऑपरेशन्स टाका. कॉपिंग, स्प्लिटिंग, मर्जिंग. चॅट बॉक्समध्ये कोणीही काही टाकलं नाहीये हां अजून. टाइप करायला सुरुवात करा भराभर. ओके. अपेक्षाने टाकलं. क्रिएशन, इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग, ट्रॅव्हर्सिंग आणि अर्चनाने टाकलंय मर्जिंग, कॉपिंग. अर्चना, कॉपिंगचं स्पेलिंग फक्त जरा चेक कर हां. कॉपिंग PYING. हां, राइट. स्प्लिटिंग अँड सॉर्टिंग. आधीची बेसिक ऑपरेशन्स पण टाइप करायचे आहेत आणि आत्ता नंतर बघितलेली जी स्पेशल ऑपरेशन्स आहेत तीही टाइप करायची आहेत. ॲक्चुअल ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चरवरती तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न पडणार आहे. तेव्हा क्रिएशनपासून सॉर्टिंगपर्यंत सगळी ऑपरेशन्स तुम्हाला लिहायची आहेत त्याच्यात. प्रत्येक ऑपरेशनवरती 1-1 वाक्य, 2-2 वाक्य लिहायची आहेत. अगदी सोपा क्वेशन येतो हा. मर्जिंग, सॉर्टिंग, स्प्लिटिंग, कॉपिंग. एकाच चॅट मेसेजमध्ये जी आठवतात ती सगळी टाकली तरीही चालेल. पण शक्यतो बेसिक आधी आणि मग आत्ताची असं टाकलं तरी चालू शकतं. क्रिएशन, डिलिशन, सर्चिंग, ट्रॅव्हर्सिंग, इन्सर्शन. एका लॉजिकने ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. काय-काय ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. मुद्दामून मी पुढच्या स्क्रीनवरती गेलेली आहे. आता मी लावलाय तो स्क्रीन ऑपरेशन्सचा. पुन्हा एकदा बघा त्या स्क्रीनकडे, मनातल्या मनात वाचा. हा पुढचा स्क्रीन आहे तो बघा. ओके, बरोबर टाकताय सगळे.
प्रत्येकाने टाकणं महत्वाचं हां, तेवढंच. एरवी वर्गात कसं आपण हां, दिलं ना त्याने उत्तर, आता माझ्यावर पाळी येणार नाही उत्तर देण्याची. असं म्हणून गप्प बसतो. इथे मात्र तशी करायची गरज नाहीये. ते प्रत्येकाला चान्स आहे. ओके, ठीक आहे. बऱ्यापैकी लोकांनी टाकलेलं दिसतंय. जे टाकतायत त्यांचा स्वतःचाच फायदा आहे. कारण तेवढं रिमाइंड होतं, तेवढं डोक्यात फिक्स होतं. परीक्षेच्या वेळेला आत्ता ज्यांनी ज्यांनी टाइप केलं ते सगळ्यांना व्यवस्थित येणार बघा ऑपरेशन्स लिहिता. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या पॉइंटकडे वळूया. पुढचा आपला पॉइंट आहे अल्गोरिदम. आता मुळात डेटा स्ट्रक्चर आपण शिकतोय, त्याच्याशी अल्गोरिदमचा डायरेक्टली काय संबंध? तर मुळात अल्गोरिदम म्हणजे काय, हे जर तुम्हाला कळलं, तर डेटा स्ट्रक्चरशी त्याचा संबंध काय आहे ते कळेल. अल्गोरिदम म्हणजे काय? काय कोण टाकू शकेल? चॅट बॉक्समध्ये टाका. अल्गोरिदमची तुम्हाला माहिती असलेली डेफिनिशन टाका. झालेलं आहे. एफ-वायचं पूर्ण वर्षभर आपण अल्गोरिदम म्हणजे काय हे सतत वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये शिकलो होतो. आय-टीचा कोणताही सब्जेक्ट अल्गोरिदम्सचा पॉइंट घेतल्याशिवाय चालूच होऊ शकत नाही. ओके, ऐश्वर्याने लिहिलंय स्टेप वाईज इन्स्ट्रक्शन्स. बरोबर. आणखीन कोण सांगेल? टाका, प्रत्येकाने टाका. सेट ऑफ सिक्वेन्शियल अँड मीनिंगफुल स्टेप्स टू टू डू सम टास्क. बरोबर आहे. सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स. बरोबर आहे. आणखीन कोणाला सुचतंय काही? स्टेप वाईज एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन्स. स्टेप वाईज एक्झिक्युशन नाही म्हणता येणार, कारण एक्झिक्युशन म्हणजे प्रोग्रामच्या रनिंगशी त्याचं रिलेशन होतं. स्टेप वाईज हा शब्द बरोबर आहे. इन्स्ट्रक्शन्स हा शब्द बरोबर आहे. पण एक्झिक्युशन शब्दाबद्दल मी थोडी ही आहे. एक्झिक्युशन शब्द तिथे नाही येणार. प्रोसिजर ऑफ सॉल्व्हिंग प्रॉब्लेम. चांगलं आहे. वेगवेगळ्या डेफिनेशन्स येतात. फॉर्म्युला नाही रे बाबा. मिहीर, फॉर्म्युला नाही. सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू डू स्पेसिफिक टास्क. बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण अल्गोरिदम म्हणजे काय त्याच्याकडे वळूया. An algorithm is a finite step-by-step procedure for solving particular task in a limited amount of time. आता ह्याच्याबरोबर तुम्ही ज्या डेफिनेशन्स लिहिल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या डेफिनेशन्स ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. प्रत्येक माणूस आपापल्या भाषेनुसार वेगवेगळ्या स्टेटमेंट फॉर्मेशन करून ती डेफिनेशन देत असतो आणि अल्गोरिदमची डेफिनेशन ही बऱ्यापैकी रिलेटिव्ह आहे किंवा तुम्ही जसं देता तशी होऊ शकते ती. इट इज मॅथमॅटिकल डिस्क्रिप्शन अँड इट इज कम्प्युटेशनल मॉडेल. मुळात एखादी गोष्ट जेव्हा आपण ठरवून काहीतरी करत असतो, एखादं प्लॅन्ड आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करायची असते, तेव्हा अल्गोरिदम हे अतिशय महत्त्वाचं असतं. बरोबर? मग आता काय त्याच्यामध्ये इम्पोर्टन्स आहे? म्हणजे अल्गोरिदम महत्त्वाचं का असतं प्रत्येक ठिकाणी? तर आत्ता म्हटलं असं, कोणतीही प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी जर आपल्याला करायची असेल, तर त्या प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीसाठी आपण सेट ऑफ स्टेप ठरवून घेतो. मी अमुक करेन, त्याच्यानंतर अमुक-अमुक गोष्ट करेन, मग असं-असं करेन. तर ह्याच्यामुळे आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक चांगली फाईन ट्यूननेस येतो
आणि त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी जास्त चांगल्या पद्धतीने होण्याची किंवा त्याचा आउटपुट, त्याचा रिझल्ट जास्त चांगला ऑप्टिमाइज्ड मिळण्याची शक्यतासुद्धा वाढत असते. सो कोणतंही प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी करत असताना किंवा कोणतंही काम करत असताना त्याचं अल्गोरिदम आधी ठरवून घ्यावं असं म्हणतात. आणि ते अल्गोरिदम जे आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स टू डू सम टास्क, ते अल्गोरिदम जर तुम्ही आधी ठरवून घेतलं तर तुमचा रिझल्ट जो आहे तो नक्की कमीत कमी रिसोर्सेसमध्ये, म्हणजे रिसोर्सेस फुकट न घालवता तुम्हाला तो जो रिझल्ट आहे तो मिळण्याची शक्यता वाढत असते. आणि ह्या अल्गोरिदमचा आता आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं, आय-टीच्या भाषेत म्हणायचं झालं, तर त्या अल्गोरिदमवरती आपण काय करतो? तर ते अल्गोरिदम जे आहे ते प्रोग्राममध्ये कन्व्हर्ट करतो. तर त्याच्यासाठी लँग्वेज कोणती आहे? तर असं काहीही नाहीये. अल्गोरिदम हे पूर्णपणे लँग्वेज इंडिपेंडंट असतं. जे एखादा टास्क करण्यासाठी तुम्ही एखादं अल्गोरिदम लिहिलत, की तुम्ही ते कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकता. फक्त ट्रान्सलेशनची पद्धत जी आहे, ती कदाचित प्रत्येक लँग्वेजची थोडीफार वेगळी असू शकेल. कारण प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा सिंटॅक्स वेगळा असतो. त्याच्यामध्ये वापरले जाणारे टूल्स वेगवेगळे असतात, त्या लँग्वेजसाठी वापरले जाणारे किंवा त्याचे कीवर्ड्स वेगळे असू शकतात, त्याची मेथड वेगळी असू शकते, त्याचा अप्रोच वेगळा असू शकतो. तर हे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचं जसं-जसं वेगवेगळं असतं, त्यानुसार फक्त अल्गोरिदम प्रोग्राममध्ये कन्व्हर्ट करण्याची जी मेथड आहे, ती फक्त थोडीफार डिफर होऊ शकते. आता प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट परफॉर्म इन अ गिव्हन टास्क व्हेन एक्झिक्युटेड बाय अ कॉम्प्युटर. Program is the implementation of an algorithm and it is directly associated with the machine. जे अल्गोरिदम आहे त्याच्यातली प्रत्येक स्टेप आपण काय करणार आहोत, तर प्रोग्राममध्ये त्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत आणि ते असं कन्व्हर्जन केल्यानंतर तो जो आपला प्रोग्राम बनणार आहे, त्या प्रोग्रामचं आउटपुट त्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या दृष्टीने आपल्याला मिळून जाणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ एन अल्गोरिदम. काय-काय प्रॉपर्टीज आहेत बघा. नॉन एम्बिग्युइटी, रेंज ऑफ इनपुट, मल्टिप्लिसिटी, स्पीड आणि फायनाइटनेस. नॉन एम्बिग्युइटी म्हणजे आत्ता मी काय बरं करू? हा ही मेथड फॉलो करू का हा फॉर्म्युला वापरू का ती मेथड फॉलो करू? कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहत नाही. एम्बिग्युइटी कोणतीही राहत नाही. जे आहे आत्ता कोणती स्टेप परफॉर्म करायची आहे, त्याच्या पुढची स्टेप कोणती परफॉर्म करायची आहे, असं स्टेप वाईज आपण सगळं लिहिलेलं असतं, डिफाईन केलेलं असतं, टेस्टेड ओके असतं. सो एम्बिग्युइटी राहत नाही. रेंज ऑफ इनपुट म्हणजे ह्या प्रोग्रामला कोणकोणती बरं इनपुट आपण देऊन हे करू शकतो. टेस्टिंग सोपं होऊन जातं. कोणते इनपुट त्याला चालू शकतील, काय-काय तो एक्सेप्ट करू शकेल, हे त्यामध्ये आपल्याला कळून जातं. मल्टिप्लिसिटी म्हणजे अजून एखादं फंक्शनिंग त्याच्यामध्ये वाढवायचं असेल, तर ते मल्टिप्लिसिटी त्या अल्गोरिदममध्ये आपण आणू शकतो. म्हणजे काय, तर अल्गोरिदम वाचल्यानंतर नाही, अरे हा पॉइंट त्याच्यामध्ये आला नाहीये. अजून हे फंक्शन पण मला त्याच्यामध्ये हवं होतं. हे करा, चेंज करा अल्गोरिदम, त्याच्यामध्ये चेंजेस करा आणि मग आपलं अल्गोरिदम फुलफिल होतं. स्पीड अर्थातच तुम्ही फ्रॉम स्क्रॅच प्रोग्राम लिहायला घेणं आणि अल्गोरिदम तुमच्याकडे असणं आणि त्याच्यावरनं प्रोग्राम लिहिणं, ह्याच्यामध्ये स्पीड नक्कीच तुमच्या अल्गोरिदम लिहून प्रोग्राम लिहिण्याचा जास्त चांगला असतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही डँगलिंग नसता, की कन्फ्यूज नसता, की नेमकं आता काय करायचं आहे. स्टेप्स आपल्याला ठरलेल्या असतात. त्या स्टेप्स फक्त ट्रान्सलेट करणं एवढंच काम त्याच्यामध्ये असतं. सो स्पीडसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मेंटेन करता येतो. प्लस अल्गोरिदम टेस्टेड असल्यामुळे ऑलरेडी तुम्ही ते चेक करून ठेवलेलं असल्यामुळे सुद्धा प्रोग्राम लिहित असताना त्याच्यामध्ये चुका होण्याची, एरर होण्याची आणि त्याच्यामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता पण कमी होते. आणि फायनाइटनेस जसं मल्टिप्लिसिटी आहे, हव्या तशा गोष्टी वाढवत जातो, तसंच फायनाइटनेस पण त्या ठिकाणी येतो. आता फायनाइटनेस म्हणजे कशा अर्थी? तर उगाचच हे पण मी केलं, ते पण मी केलं, मला हे पण प्रोग्राममध्ये हवंय, असं त्याच्यामध्ये वाढत जात नाही. जेवढं तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या कोण म्हणूया आपण एंड युजर किंवा तुमचा जो क्लायंट आहे, त्याची जी काही पर्टिक्युलर नीड होती, त्याच्या नीडनुसार, त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपण सगळ्या ह्या गॅदर केल्या होत्या. त्यानुसार आपण अल्गोरिदम लिहिलं आणि अल्गोरिदमनुसार आपण परफेक्टली जसा आहे तसा प्रोग्राम लिहितोय. सो त्याच्यामुळे फायनाइटनेस पण येतो. उगाचच काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये वाढत जात नाहीत. ओके.